टॅक्स असिस्टंट ग्रुप सी पूर्व 2018. एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभे असून त्या पुलाची लांबी 180 मीटर आहे. एक आगगाडी त्या व्यक्तीस 8 सेकंदात व पुलास 20 सेकंद ओलांडते. तर त्या गाडीची लांबी व वेग शोधा. त्यांनी आपले 4 पर्याय दिलेत. पहा, ह्याच्यातली मुख्य संकल्पना नीट समजून घ्या. मुख्य संकल्पना काय आहे की ती गाडी काय करते, त्या व्यक्तीला पण ओलांडते आणि त्या पुलाला पण ओलांडते. आता ह्यात गोष्टी नीट ध्यान ठेवा. जेव्हा एखादी गाडी एखाद्या पुलाला किंवा खांबाला ओलांडते, तेव्हा ती गाडी स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करते. जेव्हा ती गाडी एखाद्या प्लॅटफॉर्मला किंवा एखाद्या पुलाला किंवा दुसऱ्या गाडीला पार करते, तेव्हा ती गाडी स्वतःची लांबी आणि पुलाची लांबी यांच्या बेरजेएवढं अंतर पार करते. किंवा ती गाडी स्वतःची लांबी आणि दुसऱ्या गाडीची लांबी यांच्या बेरजेएवढं अंतर पार करते किंवा स्वतःची लांबी आणि प्लॅटफॉर्म यांच्या लांबी एवढं अंतर पार करते. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला 2 गाड्या देतील किंवा पूल आणि प्लॅटफॉर्म असे काहीतरी देतील, तर आपण काय करायची, गाडी आणि प्लॅटफॉर्म, गाडी आणि पूल, गाडी आणि दुसरी गाडी यांची बेरीज करायची, लांबींची बेरीज करायची. आता इथं काय केलं बघा नीट गणितात. एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभे असून त्या पुलाची लांबी 180 मीटर आहे. म्हणजे असा हा पूल आहे, हा पूल आहे आणि इथून अशी गाडी आजची आलेली आहे आणि ती गाडी इथून अशी त्याला पार करून जात आहे. तर ही जी गाडी आहे, ती गाडी त्याला पार करून गेली म्हणजेच त्या गाडीने पूल ओलांडला म्हणजे पुलाने स्वतःचं एवढं अंतर ती पार केलेलं आहे. त्या गाडीने पूल आणि स्वतःचं अंतर यांच्या बेरजेला तिने पार केलंय. कारण ती गाडी इथून निघालेली आहे. इथून तिने ओलांडायला सुरुवात केलेली आहे. तर इथं आल्यावर ती गाडीने त्या पुलाला ओलांडलं असा अर्थ होतो. म्हणजे इथून गाडीने ओलांडायला सुरुवात केली, पूल ओलांडला की इथपर्यंत आधी गाडीचं तोंड इथपर्यंत आलं म्हणजे पूल ओलांडला म्हणायचा नाही. ती पूर्णपणे पुढे गेली. त्यामुळं गाडी आणि पुलांची लांबी यांची बेरीज होते. आणि ज्यावेळेस पुलावर एखादी व्यक्ती उभी आहे, त्याला ओलांडते म्हणजे ती गाडी फक्त स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करते. मग आता आपण त्याने काय केलं, तर गाडीची लांबी पण दिली नाही आणि वेग पण दिलेला नाही. मग आपण असं म्हणू, त्या गाडीची लांबी x मीटर मानू व तिचा वेग y मीटर प्रति सेकंद मानू. म्हणून पहिली अट काय बाबा रे, पहिल्या अटीमध्ये ती गाडी त्या व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते. म्हणजे 1/y किती आले, 8 आले. गाडीचा वेग, गाडीची लांबी भागिले गाडीचा वेग, अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो, हे भागिले तिकडे गुणले केलं. पुढे काय आहे, ती गाडी प्लस ओलांडते म्हणजे 180 मीटर अंतर पार करते. 180 मीटर भागिले y. पहा, ती गाडी x अधिक 180 मीटर एवढं अंतर पार करते. तिचा वेग y आहे.
त्यामुळे अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो ते लागले 20 सेकंद. म्हणून x अधिक 180 बरोबर आले 20y. आता आपण काय करू इथे y आणि हा y एका साईडला घेऊ. हा y जागा ठेवू, इकडे भागिले करू. म्हणजे इथं कसं होणार आहे 1/8 म्हणजे y आलं, इथं आलं x अधिक 180 भागिले 20 म्हणजे y आले. उजवी व समान आहे, डावी पण समान. मग असं होणार 1/8 बरोबर x अधिक 180 भागिले 20. एवढं समीकरण आलं म्हणजे तुम्हाला गणित सोडवता आलं म्हणायचं. दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो. मग उत्तर कसं आलं 20x बरोबर 8x अधिक 8 1440 म्हणून 20x वजा 8x बरोबर 1440. वजा केली 20 8 गेले 12 राहिले. 12x म्हणजे 1440. x म्हणजे आले 1440 भागिले 12. 144 हा 12चा वर्ग आहे. 12 1 12 12 1 12 12 2 24 120. गाडीची लांबी काय आली 120 मीटर आली. 120 मीटर इथं पण आहे, 120 मीटर इथं पण आहे. लगेच उत्तर लिहायचं नाही, पर्याय नीट बघायचा. 120 आली. गाडीचा वेग विचारलाय, वेग ठीक आहे. वेग किती आहे x भागिले 8. गाडीचा वेग म्हणजे y तो किती आहे 1/8 आहे. x किती 120/8. 8 1 8 8 पाहिजे 15 सेकंद. म्हणजे गाडीचा जो वेग आहे तो किती आहे 15 मीटर प्रति सेकंद. कुठे 15 येथे आलं पहा 120 आणि 15. दोन्ही उत्तर जे आहेत ना ते उत्तर लिहून टाकायचं. ह्याच्यातल्या मुख्य संकल्पना ध्यान ठेवायच्या. त्यातल्या कोणत्या की गाडी ही खांबाला किंवा मनुष्याला स्वतःच्या अंतरा एवढंच ते पार करते अंतर, आणि पूल पार करताना दोघांच्या बेरीज एवढं अंतर पार करते. त्यानंतर हे असं इथपर्यंत समीकरण तयार केलं ना मग तुम्ही ते समीकरण पुढे कसंही सोडवू शकता.